राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या 25 ठळक बातम्या। सन 2023 मध्ये झालेल्या गारपीट, अवेळी पाऊस, अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांनी प्रलंबित ई-केवायसी 10 सप्टेंबर पर्यंत करून घेण्याचे आवाहन तहसील कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे। ज्या शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही त्यांनी ई-केवायसी करून घ्यावी, कारण रक्कम 10 सप्टेंबरच्या नंतर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। आनंदाचा अर्धाशिदा अडकला गोदामात, मागणी जास्त पुरवठा कमी, सणासुदीत लाभार्थी वंचित। नोव्हेंबर 2023 ते जुलै 2024 या कालावधीत राज्यात झालेल्या अवेळी पावसामुळे पिकांच्या नुकसानीपोटी 307,25,29,29,000 रुपयांचा निधी वितरणाचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत। यामध्ये नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभागात सर्वाधिक नुकसानीची मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये गणपती बाप्पांचे आगमनाबरोबरच आनंदाचे आगमन देखील झाले। महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील प्रोत्साहनपर अनुदान न मिळालेल्या 10,799 शेतकऱ्यांना 40,15,00,000 रुपये जिल्हा बँकेच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत। अपडेट आहे कोल्हापूर जिल्ह्यातील। तुमच्या जिल्ह्यातील अपडेट पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राइब करा। महाराष्ट्रात किमान हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास अखेर मान्यता देण्यात आली, असे कृषी मंत्री म्हणजेच की राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी अशी माहिती दिली आहे। शेतकऱ्यांना मदत करताना नियम व निकष बाजूला ठेवून NDRFच्या निकषापेक्षा जास्त नुकसान भरपाई देण्यात येईल, अशी हमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। 29,000 कुटुंबांचे घरकुलांचे स्वप्न आता पूर्ण होणार लवकरच। प्रधानमंत्री आवास योजना घरकुलांच्या कामांना गती देण्याचे निर्देश। अपडेट आहे हिंगोली जिल्ह्यातील। अकोला जिल्ह्यामध्ये सोयाबीनचे दर हे सरासरी 4,600 रुपयांवर पोहोचले आहेत। छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्या एकत्रित ओला दुष्काळ पाहणी दौरा नांदेड आणि परभणीला देणार भेट। अनिश्चित पाऊसमानामुळे संत्रा पिकात बुरशीजन्य रोगांचा वाढता प्रादुर्भाव व त्यामुळे होणारे संत्रा फळांचे गळ, यामुळे संत्रा उत्पादक जेरीस आला आहे। ही बाब लक्षात घेता संत्रा उत्पादकांना हेक्टरी 50,000 रुपये अनुदान जाहीर करावे, अशी मागणी संत्रा बागायतदारांनी केली आहे। नवीन विहिरीसाठी 2.5 लाख रुपये निधी मिळत आहे। ऑनलाईन अर्ज देखील सुरू करण्यात आले। अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे हाच एक महत्त्वाचा उद्दिष्ट आहे। सोयाबीन, कापूस दरवाढ, पीक विम्यासह इतर विविध मागण्यांसाठी सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन शेतकरी नेते रविकांत तुपकरे यांनी शनिवारी म्हणजेच की 7 सप्टेंबरला सायंकाळी स्थगित केले आहे। मात्र तृतीयांश अन्नत्याग आंदोलन स्थगित, पण 12 सप्टेंबरला आक्रमक पवित्रा घेऊ, तुपकरांचा सरकारला इशारा। शेतकऱ्यांच्या कापूस रोगावर आता नवीन मर रोगांचा प्रादुर्भाव आला आहे, फवारणी करण्याची गरज। महापुराचा फटका बसलेल्या शिरोळ तालुक्यातील 44,000 गावातील 1,366 कुटुंबांना प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान वाटप करण्यात येत आहे। 1,36,60,000 रुपयांचे वाटप केले जाणार आहे। घरात पाणी गेलेल्या 1,366 प्रति कुटुंबांना 10,000 रुपये याप्रमाणे नुकसान भरपाई सानुग्रह अनुदान वाटप आजपासून करण्यात आले। अपडेट आहे कोल्हापूर जिल्ह्यातील। सोयाबीनला 7,000 रुपये भाव द्या, भारतीय किसान संघांची मागणी। कृषी विभागाकडून सूक्ष्म सिंचन योजनेतून ठिबक संच बसलेले शेतकरी गेल्या 3 वर्षांपासून अनुदानासाठी ताटकळलेले आहेत। यामुळे शेतकऱ्यांसह ठिबक उद्योग व विक्रेता वर्गही कमालीचा नाराज आहे। परिणामी कृषी विभागाने धावपळ करीत 123 कोटींचे अनुदान मिळवत या समस्येवर तात्पुरता तोडगा काढला, म्हणजेच की ठिबक सिंचनासाठी अखेर 123 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत।
अनेक शेतकऱ्यांना या वर्षीचा पीक विमा मंजूर झाला आहे की नाही हे माहिती नाही, परंतु शेतकऱ्यांना पीक विमा या वेबसाईटवर म्हणजेच की PMFBY या वेबसाईटवर जाऊन घरबसल्या आपल्या पीक विमा मंजूर झाला की नाही हे पाहता येते। मग शासनाच्या PMFBY या वेबसाईटवर जाऊन आपला पीक विम्याचे स्टेटस कसं चेक करायचं याची सविस्तर माहिती तुम्हाला माहिती नसेल तर पुढील व्हिडिओमध्ये याची सविस्तर माहिती आपण देणार आहोत। तो व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। सणासुदीमध्ये कोथिंबीरची पेंडी 60 रुपयांनी, शेतकऱ्यांमध्ये समाधान। आजचा हवामान अंदाज म्हणजेच की आज आणि येत्या 2 दिवसात या सर्व जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली। यामध्ये रायगड, पुणे, सातारा, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, कोल्हापूर, नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या सर्व जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीत सरकारने आता बदल करण्याचा महत्त्वाचा निर्णय GR काढला। त्यानुसार आता आपले सेवा केंद्रातून लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरता येणार नाहीत, तर फक्त अंगणवाडी सेविकांनाच नव्या अर्जांची नोंदणी करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत। राज्य सरकारने या संदर्भातील GR देखील काढला आहे। आपले सेवा केंद्र चालकांमध्ये नाराजी पसरली आहे। आजपासून यांच्याकडे अर्ज स्वीकारण्याचे अधिकार आजपासूनच रद्द करण्यात आले। यामध्ये आशा सेविका, सेतू केंद्र, त्यासोबतच आपले सरकार सेवा केंद्र, समूह संघटन, मदत कक्ष प्रमुख, सिटी मिशन मॅनेजर, ग्रामसेवक यांच्याकडे तुम्हाला अर्ज करता येणार नाही। तुम्हाला नवीन अर्ज करायचा असेल तर अंगणवाडी सेविकांकडे तुम्हाला नवीन अर्ज करता येणार। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, शासनानं हा महत्त्वाचा निर्णय का घेतला? हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल। तर मित्रांनो, आजच जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयाद्वारे यापुढे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीचे काम अंगणवाडी सेविकांद्वारे होणार आहे। या योजनेसाठी नोंदणीचे काम आता मर्यादित स्वरूपात येत असल्याने हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला, असं राज्य शासनाच्या शासन निर्णयात म्हटलं आहे। रात्री अचानक वीज गायब, एका क्लिकवर झटपट सेवा। महावितरणाची चॅटबॉट सुविधा मोबाईल ॲप वेबसाईटवर करता येतो वापर। कसा करणार वापर याची सविस्तर माहिती पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। 14,892 तक्रारी फेटाळल्या, अद्यापही तक्रारींचे ओघ सुरूच। अतिवृष्टीने शेतकरी हताश, विम्यासाठी 1.14 लाख तक्रारी। तूर, कपाशी, सोयाबीन, मूग आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान। अपडेट आहे वाशिम जिल्ह्यातील। कर्मचाऱ्यांसाठी छोटी अपडेट परंतु मोठी खुशखबर। राज्य सरकारने कर्मचाऱ्यांसाठी सुधारित पेन्शन योजना अखेर मंजूर केली आहे। आजची सर्वात मोठी बातमी, बँक खात्यात 1 रुपया जमा करण्याची चाचणी झाली। लवकरच कापूस आणि सोयाबीन मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर। म्हणजेच की राज्य सरकारने गेल्या वर्षी कापूस आणि सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5,000 रुपये अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर तांत्रिक बाबींची पूर्तता करून येत्या 10 सप्टेंबर पासून ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे।